नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक माझं लोकांबरोबर होतं ना इंटरॅक्शन आणि त्या इंटरॅक्शननं काय काय लोकांबरोबर बोलल्यानंतर लोकांची गफलत होते याबद्दलचं मी तुम्हाला गाईड करणार आहे. तुम्ही स्वतःला सुद्धा पहा, तुम्ही या ठिकाणी कुठे बसताय का. तर लोकांना ज्यावेळेस मी सांगतो ना की प्रॉपर गोल बेस्ड ऍसेट अलोकेशन याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करा, तर बऱ्याचशा लोकांना हे समजत नाही. ऍक्च्युअली ना अडचण कुठे येते मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे ना भारतामध्ये तरी ना आता सुद्धा अशा पद्धतीची प्रथा आहे आजपर्यंत की लोक ऍसेट अलोकेशन ठरवायच्या आधी काय करतात, पहिले गुंतवणुकीचा प्रकार ठरवतात आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या गुंतवणुकीचा जो प्रकार ठरवलाय त्या प्रकाराला त्यांनी ते गुंतवणुकीचं गोल अटॅच करतात. त्याचं उदाहरण बघा, लोक आज फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करतात, लोक आज बँकच्या आरडी वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, लोक आज इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्याच्यानंतर मग त्या इन्व्हेस्टमेंट्सला आपल्या गोल अलाइन करतात. ऍक्च्युअली ना हे फार चुकीचं आहे. हे कशी गंमत आहे माहिती आहे का? हा विषय असा आहे की तुम्हाला दुबईला जायचं आहे, कळलं का? पण तुम्ही काय म्हणताय की मला दुबईला जायचंय पण मी ट्रेननी चाललोय. किती मजेशीर वाटतं. कारण दुबईला जाण्यासाठी योग्य प्रकार कुठला आहे हा जर तुम्हाला निवडता आला नाही तर तुमची गुंतवणुकीच्या बद्दल सुद्धा तसंच होतं. म्हणजे तुम्ही पोहोचणार कसं दुबईला? ऐकायला तर खूप अगदी गंमत म्हणजे मजेशीर वाटतं, गमतीशीर वाटतं, पण वास्तविकता हीच एक गफलत होते लोकांची आणि त्याच्या आर्थिक दृष्ट्याने आणि ते चुकीचे म्हणजे त्यांना माहिती असतं त्यांना पोहोचायचंय कुठं किंवा त्यांना आर्थिक साध्य काय करायचंय, पण ते निवडतानाच आहे ना चुकीचं प्रोडक्ट निवडल्यामुळे बरेच वेळेला लोक हतबल होतात आणि त्याच्यानंतर लोकांच्या पदरी काय पडतं तर फक्त निराशा. तुम्हाला मी ना हे चांगल्या सोप्या उदाहरणामध्ये जर समजायचं म्हणालं तर आपण आता याबद्दल पाहूया. समजा मी तुम्हाला 3 डेस्टिनेशन सांगतो. समजा तुम्हाला आता मुंबईपासून तुम्हाला पुण्याला ट्रॅव्हल करायचंय, तुम्हाला मुंबईपासून दिल्लीला ट्रॅव्हल करायचंय आणि मुंबईपासून तुम्हाला दुबईला ट्रॅव्हल करायचंय. हे धरून सुरू. आता समजा तुम्हाला मुंबईपासून ते पुण्याला ट्रॅव्हल करायचं असेल तर मुंबई ते पुणे डिस्टन्स किती आहे? साधारण 150-170 किलोमीटर. तर ह्यासाठी कन्व्हिनियंट तुमचा मार्ग काय असला पाहिजे की तुम्ही रोड ट्रिपनी जाऊ शकता. रोड ट्रिप सेफेस्ट आहे, कन्व्हिनियंट आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय फ्लेक्झिबल आहे आणि तुम्हाला टाइम फ्रीडम आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला 3.5 ते 4 तासात जास्तीत जास्त हा प्रवासात तुम्ही हा पल्ला गाठू शकता आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. ज्यावेळेस आपण गुंतवणुकीच्या बद्दल विचार करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला असंच पद्धतीने प्लॅन केलं पाहिजे की तुमची तुम्हाला गुंतवणूक करताना तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने माहिती पाहिजे ह्याचे जे पैशांचं नियोजन आहे, ह्या पैशांची तुम्हाला गरज केव्हा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ती योग्य गुंतवणूक त्या बकेटमध्ये त्या पद्धतीने तुम्ही केली पाहिजे. याचं उदाहरण काय की समजा तुम्हाला मेंटेनन्सचे पैसे भरायचे आहेत, मुलांच्या फीजचे पैसे भरायचे आहेत, तुम्हाला ते पुढच्या वर्षांमध्ये एखादं तुम्हाला घर घ्यायचं आणि त्याचं डाऊन पेमेंट भरायचं आहे, तुम्हाला एखादी कार प्लॅन करताय एका वर्षाच्या किंवा तुम्हाला एखादा समजा अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडे स्पेशल काही इव्हेंट प्लॅन करायचा आहे, लाईक 21st अॅनिव्हर्सरी प्लॅन करताय, लाईक 25th अॅनिव्हर्सरी प्लॅन करताय, मुलांच्या 18व्या वर्षाचा काही प्लॅन करताय. तर या गोष्टी कशा असतात या तुम्हाला माहिती असतात की हा येत्या काही दिवसांमध्येच लागणार आहेत आणि या ठिकाणी तुम्ही रिस्क घेणं तुम्ही ऍडवायजेबल नाहीये. मग या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक कुठं केली पाहिजे की तुम्ही डेट फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्ही हे अल्ट्रा शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, हे तुम्ही लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अगदी ह्याच्या उलट जर तुम्ही गुंतवणूकच तुम्ही अशा लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलात आणि त्याच्यानंतर त्या मार्केट व्हॉलॅटिलिटीशी जर संबंधित असली तुमची गुंतवणूक तर अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही की तुमचं ज्यावेळेस उद्देश पूर्ण होईल, ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली त्या पैशांची गरज लागेल त्यावेळेस तुमचे पैसे निगेटिव्ह होऊ शकतात आणि मग तुम्ही काय म्हणता की इक्विटीमध्ये पैसे लावू नका, इक्विटीमध्ये हात जळतो. बरोबर आहे ना? कारण जर तुम्ही तुमचा निवडलेला प्रकारच म्हणजे तुमचा जर मुंबई पुणे जाण्याचा मार्ग जो आहे हा जर तुम्ही बस ट्रेनच्या ऐवजी तुम्ही दुसरा कुठला तरी मार्ग धरला तर आयदर तुम्ही लवकर पोहोचू शकणार नाही किंवा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच पद्धतीने गुंतवणुकीमध्ये आता सिमिलरली आपण पाहूया की तुम्हाला मुंबई ते दिल्ली जर प्रवास करायचा असेल तर तो किती कसा करणार. तर मुंबई ते दिल्ली साधारण आपण आताच्या थीम बद्दल बोललो प्रवासाचं, तर तसंच मुंबई पुणे कसं 150 किलोमीटर तसं मुंबई ते दिल्ली साधारण आपण धरून चालू की 1200-1500 किलोमीटरच्या आसपास असेल. तर कुठला तुम्ही रोडने जाऊ शकता का? तर अगदी नक्की जाऊ शकता, काहीच हरकत नाहीये. पण ह्याला जनरली आयडियल कुठला प्रवास मानला जातो की बाबा ह्या प्रवासाला शक्यतो रेल्वेचा मार्ग हा थोडासा सभ्य मानला जातो, थोडासा व्यवस्थित मानला जातो. का? कारण कन्व्हिनियंट आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, आरामशीर तुम्ही जाऊ शकता, ट्रॅव्हलिंगची झगझग नाही, एक्झर्शन नाही, काही नाही. तुम्हाला माहितीये बाबा चला 1 तास अलीकडे पलीकडे जरी झाला तरी काय फरक नाही पडत. तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता विदाऊट रिस्क, विदाऊट विचार काही करता, विदाऊट टेन्शन घेता. तर गुंतवणुकीमध्ये सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही स्वतःची गुंतवणूक करू शकता. आता हायब्रिड फंड्स म्हणून एक प्रकार आहे. हायब्रिड फंड्स कसा आहे? हायब्रिड फंड्स मध्ये सुद्धा आपल्याला इक्विटीशी काही घेणं देणं नाही, म्हणजे आपल्याला पोहोचायचं आहे. इक्विटीशी घेणं देणं नाही म्हणजे पूर्णच्या पूर्ण इक्विटीशी संबंधित नाही, पण ते कमीत कमी मार्केट ज्यावेळेस व्होलाटाईल वगैरे होतं किंवा
किंवा मार्केट ज्यावेळेस पडतं त्यावेळेस हायब्रिड फंड्सची ही जी तुमची गुंतवणूक आहे तुमची गुंतवणूक प्रोटेक्ट करते। याचा अर्थ कसा की तुम्हाला 3 ते 5 वर्षांनंतर जे काही तुम्हाला लागणारा खर्च आहे किंवा अशा तो आता हे प्रत्येकाचे गोल इंडिव्हिज्युअल, जसे मी तुम्हाला मगाशी उदाहरणं दिले तसे तुम्हाला आता माहिती आहे की तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये येणारे खर्च कुठले असू शकतात। तर त्या ठिकाणचे जे गुंतवणूक आहे हे तुम्ही नक्की म्युच्युअल फंडच्या हायब्रिड फंड्स ह्याच्यासाठी तुम्ही कन्सिडर करू शकता। आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा येतो आपला ट्रॅव्हलचा, तो येतो आपला जो मी उदाहरण दिलं जिकडनं आपण विषय सुरुवात केली, तो आहे मुंबई टू दुबईचा। आता मला सांगा की मुंबई ते दुबई जर तुम्ही ट्रेननी जायचा जर विचार केला तर तुम्ही जाऊ शकता का? चला आपण काही ठिकाणी आपण धरू की तुम्ही जाऊ शकता, पण ज्या वेळेस तुम्हाला जिथं पोहोचलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचाल का? म्हणजे आता समजा तुम्ही हे जर धरून चालला की 2 तासानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबामधलं कोणाच्या तरी एका नातेवाईकाचं लग्न आहे दिल्लीला म्हणून तुम्ही निघालात, किंवा मुंबई ते दुबईला लग्न आहे म्हणून तुम्ही निघालात आणि तुम्ही जर म्हणाला की मला ट्रेनने जायचे, तर तुम्ही त्या लग्नाच्या वेळेमध्ये पोहोचू शकाल का? नाही पोहोचू शकणार। मग तुम्हाला तिथे योग्य प्रकार निवडायला लागेल वाहनाचा किंवा मार्ग प्रवासाचा तुम्हाला निवडायला लागेल जो तुम्हाला तिथं गॅरंटेडली पोहोचू शकतो। आणि त्याच पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस गुंतवणूक करता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ज्या गोष्टी तुमच्या 5 वर्षाच्या नंतरच्या गोल्सचे लिमिटेड आहेत, ज्या निगडीत आहेत 5 वर्षाच्या नंतर लागणारे पैसे, उदाहरणार्थ की जो तुमचा रिटायरमेंट फंड, उदाहरणार्थ तुमच्या मुलाचं लग्न किंवा त्यांचं एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशन किंवा त्यांचं सेटलमेंट फंड, ओन रिटायरमेंट फंड, ओन पेन्शन सिस्टम याबद्दल, किंवा स्वतःला एक फायनान्शियल फ्रीडम क्रिएट करायचं असेल तर ह्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे आणि या कालावधी जर ह्याचा 5 इयर्स 7 इयर्सचा प्लस असेल तर इक्विटी शिवाय पर्याय नाही। म्हणजे तुम्ही इक्विटीमध्ये याबद्दल जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही शक्यता तुम्ही अगदी तुमच्या डिझायर्ड गोल पर्यंत अगदी सोप्या मार्गाने तुम्ही पोहोचू शकता विदाऊट काही बघता। म्हणजे तुम्हाला अजिबात एकदा निर्णय घेतल्यानंतर बघायची गरज नाही की तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुमची योग्य आहे, नीट आहे, मार्केट वर चाललंय, मार्केट खाली चाललंय, काही करायची तुम्हाला गरज नाही। आता कसं मुंबई ते दुबई जर तुम्ही प्रवास करत असाल तर प्लेन मध्ये बसल्यानंतर टर्ब्युलन्स आलं तर तुम्ही काय करता? प्लेनची खिडकी उघडून तुम्ही उडी मारता का? नाही मारत। त्याच पद्धती, कारण तुम्हाला माहिती आहे ना की ठीक आहे टर्ब्युलन्स आला, वर खाली जरी झालं तरी शेवटी काही काळानंतर ते सगळं स्टॅबिलिटी येईल आणि तुम्ही सेफली लँड व्हाल। त्याच पद्धतीने तुमच्या गुंतवणुकीबद्दल सुद्धा आहे, ज्यावेळेस तुमचे रिटायरमेंट किंवा तुमचं फायनान्शियल फ्रीडम हे जर तुमचे गोल असतील आणि जर तुम्हाला माहिती आहे की हे जे तुमच्या आयुष्यातले गोल आहेत हे 5 ते 7 वर्षाच्या नंतर त्याच्या पुढच्या आहेत, तर तुम्हाला मार्केटच्या पॅनिकच्या व्हॉलॅटिलिटीची तुम्हाला विचार करायची गरज नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला जर हे आवडलं असेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून जर फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर पिन मेसेज मध्ये नंबर आहेच, प्लस स्क्रीनवरती सुद्धा नंबर येईल, या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। आपण पुढची वाटचाल आपण त्या पद्धतीने ठरवूया। धन्यवाद।